हॅलो काय गुड मॉर्निंग. या पोरीला बिलकुल फोन आवडत नाही. हिच्याकडे फोन नेला ना हिला आवडत नाही. एक तर आज लॉंग व्हिडिओ काढायचा आहे मला, हिला कळत नाही. सॅटर्डेला काढलाच नाही, काल टाइम नाही भेटला. चलो की मावशीचा ब्लॉग चालू आहे. मी किती वाजता उठले माहिती? डायरेक्ट 10:30ला. डोळ्यात बघा, तुम्ही बघू शकता. डोळ्यात बघू शकता. माझी तब्येत ठीक नाही. हिचं कॅन्सल करा, आमचं बघा. बघ नाही माझं पुप्पू. हाय पुप्पू. हॅलो पुप्पू. गाईज मी डायरेक्ट 10:30ला उठली आहे आणि आता मम्मीने डायरेक्ट गोधड्या काढल्या धुवायला. थांबा तुम्हाला दाखवते मी. हे बघा, वॉशिंग मशीन मध्ये फुल गोधड्या धुती माझी मम्मी. मम्मी काय बनवते? काय? उपमा बनवते मम्मी. पाणी गरम करून टाकणार आहे का तू? सो ती आता उपमा बनवणार आहे. ए बाई पाणी झालंय बघा. मम्मी बंद करू का वॉशिंग मशीन? ते पाय कसं अडकायला लागले. तिकडून बंद कर, पाणी टाकावं लागेल त्याच्यात. सो गाईज, हे कुत्रं बघताय तुम्ही? शी इज अ राणी मुखर्जी. She is a dawn of the house. She is the main decision person of the house. She is the one. तिच्यासाठी सगळे डिसिजन होतात. तिच्या अकॉर्डिंग. सो गाईज, मी आता थोड्या वेळाने बाहेर जाईल काहीतरी सामान वगैरे घ्यायला आणि मग मी तुम्हाला सांगतो. मी तिथं पण ब्लॉगिंग करेन, कारण की आज माझ्याकडे डेली ब्लॉग्स आहे. तर मी कुठं जाईल तर मी टाकल. माझ्या पप्पांनी ना एक मोठं कलिंगड आणलं होतं काल आणि ते फ्रीजमध्ये ठेवलंच नाही. मी बोलली होती फ्रीजमध्ये ठेवून द्या. हे बघा, खूप मोठं आहे. आणि हे बघा, हे माकडला तेवढंच पाहिजे. खाली घेऊन जाणार आहे ना मी तिला. गाडीवर जाणार आहे आम्ही. भूर जाणार आहे ना गुड्डू? भूर जाणार आहे माझ्यासोबत. शिष्ट चारो ओर चारो. लई सोनी. सो गाईज, मी तुम्हाला आता बाहेर भेटते. आता मी आणि तनुकी बाहेर चालली. ही लिश घालणार आहे, गाडीवर जाणार आहे. ॲक्टिवा पाहिली का? ॲक्टिवा अशी करते का? आता ती आणि मी गाडीवर जाणार आहे बाहेर, ठीक आहे? आणि ती लिश घालणार आहे. ती तिकडे लिश आहे, ती घालणार आहे ती, ठीक आहे? आणि मग आम्ही बाहेर जातो. बाहेर गेल्यावर आम्ही तुम्हाला भेटतो. बाय गाईज. गाईज, मग मी तिकडून थोडासा बर्गर घेतला, मोठू बर्गर आणि दाबेली. त्यानंतरून मी गेली होती रस प्यायला, कारण की रस अर्जंट. सो गाईज, हे घेऊन आली पार्सल. घरी जाऊन सगळे पिऊ आम्ही. बेकारून आहे, बेकार चिक्कारून आहे, चिक्कार. काहीतरी लोचा झालाय घरी, तो सॉल्व करते पहिले. काहीतरी विषय झालेला दिसतोय. दम लागला मला अक्षरशः. ताई, आता हे पिऊन घेते मस्त. काळं पाडायच्या आत 10 रुपयामध्ये रस आणि हे तर फ्री देतात ते काका. दम लागला मला. खोल ना. लोक दरवाजा बी नाही खोलत. टाइमपास. दम लागला मला. हे पण बछडे आली इकडं. तूच बाकी होता भाऊ, ये तू. गाईज, आज माझ्यासोबत काय होतंय मला काहीच माहीत नाही. एक विषय झाला आहे. माझा फोनचा ना डिस्प्लेच गेला आहे. हा माझा फोन, जुना फोन दाखवते मी तुम्हाला. थांबा, नाही तर मी पडून जाईल. ऊन आहे म्हणून एवढं काढून ठेवलं आहे. थांबा गाईज, मी तर फोन रिपेअर करायला आली होती आणि हे डॉगी बघा. तोंड बघू काय करत नाही. मी नाही घाबरत तुला. गाईज, आज सकाळपासून लय मोठा विषय होता माझ्यासोबत. माझा फोन खराब झाला, ते चिकनचा विषय झाला. त्याच्यानंतरून तनुकीला गाडीवर घेऊन गेली होती, तेव्हा थोडा काहीतरी प्रॉब्लेम झाला. आजचा दिवस माझ्यासाठी खूप भारी आहे असं वाटतंय मला. जड आहे. अजून आंघोळ नाही केली. किती वाजले? 2 वाजत आले तरी मी आंघोळ नाही केली. आता आंघोळ करल, घर आवरल, थोडा आराम करल. विषय असा झाला. थांब ना, किती ओरडते. आम्ही तनुकीला वरती घेऊन झोपणार होतो, पण तिला सोडून आम्ही यांना घेऊन झोपलोय. ही बघा घरट्यामधनं कशी करते भामटी. दोघं पण चांगले मनाने.
थोडी शानी आहे कारण की ती फिमेल आहे. तनुकी पण शानी ती येत नाही. तनुकी तर अति शानी आहे पण ती वरती येत नाही आता, ती खाली तिला झोपली. गरम होते. तिला सगळे ट्रिक्स गाईज मी आता झोपेत आहे आलंय. तो गाईज मी संध्याकाळी गेली होती, फोन रिपेअरिंग झाला होता ना तो घ्यायला. मग मी हे बघत होती की व्हिडिओ येतो का काय चांगला. मस्त गाड्या वेड्या होत्या, मस्त साडी बिडी होती तिथे गाईज. आता मी पार्किंगच्या खाली आहे. पप्पा पण आले. आज माझ्यासोबत लय मोठे मोठे सीन होत आहे. गाडी बंद पडली होती. पप्पा माझी गाडी बंद पडली होती. पवननगरला गाईच माझी गाडी बंद पडली होती. चालूच होत नव्हती गाडी, डायरेक्ट चालूच होत नव्हती. आता चालू झाली, डायरेक्ट घरी आले. नाही ना होत त्याची चालू, काय माहिती काय झालं यार. आजचा दिवस लय भारी गेला. एकदा बघून घ्या काय विषय आहे त्याच्यात. रेस झाली का ऑटोमॅटिक रेस चालली जाते तिची. तिला काय माहिती काय उरायला. एकदा चालून घ्या तुम्ही. आज लई थकली गाईस मी. म्हणजे की असं नाही, मी संध्याकाळी किती वाजता झोपली माहीत नाही, पण मी डायरेक्ट किती वाजता उठली. मी डायरेक्ट उठली 8 वाजता उठली. बघा माझी गाडी चालूच होत नाही. करा बरं एकदा वापस. होती पण मध्येच रेस निघून जाते ऑटोमॅटिक. काय लोच आहे कळूच नाही राहिलं मला. एकदा तुम्ही गाडीचा राऊंड मारून या मग कळत. हा हाय हे हमारी गोल्डन है. हाय गाइस. अरे आज लय भारी दिवस गेला असा. का काय झालं मला काहीच नाही माहिती. मी आलो नाही ना. ही पागल झाली हा गाईच. सो गाईच आजचा दिवस मला खूप असा जड गेलाय. मी आता जेवते, बिर्याणी खाते आणि आता ब्लॉग इथेच एंड करते. आणि नेक्स्ट सॅटर्डेला पक्का व्हिडिओ टाकल मी. नेक्स्ट सॅटर्डे टिकली लय बरं झाली माझी. ठीक आहे जाईल तर खाल्लं गेलं होतं माझ्याकडनं. सो गाईज आजचं तेवढं मी ब्लॉग इथं एंड करते. भेटू आपण नेक्स्ट सॅटर्डेला. बाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.